काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षांनाही निधी आणि सन्मान मिळत होता, अशा आशयाचे विधान परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी केलंय. नुकताच संजय उर्फ बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते, तेव्हा संजय जाधव यांनी शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली होती. आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव हे मशाल चिन्हावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र आता विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसल्याचे कारण देत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. संजय जाधव नेमके काय म्हणाले ते पाहूयात. शेवटी पूर्वी राजकारण आम्ही केलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानापासून विरोधी पक्षातल्या लोकांना काही मर्यादा होत्या किंवा काही त्यांचा मान सन्मान होता पूर्वी. पण हल्ली सरकार आता सत्ताधाऱ्याच्या पलीकडे विरोधकाला बघायलाच तयार नाही. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलर. संजय जाधव यांनी त्यांच्या भाषणात 2 मुद्दे प्रामुख्याने मांडले. पहिला मुद्दा म्हणजे जर पैसे घेऊनच जायचे असते तर 2022 मध्ये गेलो नसतो का? या विधानावरून एक प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे 2022 मध्ये जे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले ते पैसे घेऊन गेले होते, असा आरोप खुद्द संजय जाधव करत आहेत असे दिसून येते. आता दुसरा मुद्दा, संजय जाधव यांनी असंही म्हटले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनाही सन्मान मिळत होता आणि विकासासाठी निधीही मिळत होता. मात्र आता विरोधी पक्षातील सदस्यांना ना पुरेसा निधी मिळतो ना तसा सन्मान मिळतो, अशी टीका त्यांनी ज्या महायुती सरकारमध्ये प्रवेश केला आहे त्याच सरकारवर केली. या संपूर्ण विधानातून एक मुद्दा पुढे येतो, तुम्ही आमच्या सोबत या तरच तुम्हाला निधी मिळेल, अन्यथा निधी मिळणार नाही, असा संकेत महायुती सरकारकडून विरोधी पक्षातील सदस्यांना मिळत आहे असे या विधानावरून वाटू शकते. मग या निमित्ताने एक मोठा प्रश्नही निर्माण होतो, जर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनाच निधी मिळणार नसेल तर त्यांच्या मतदारसंघाचा विकास कसा होणार आणि राज्यातील प्रत्येक भागाचा समान विकास कसा होणार, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. काँग्रेसच्या काळाच्या पद्धतीने विरोधी पक्षातील सदस्यांनाही निधी आणि सन्मान दिला जात होता, त्याचप्रमाणे भाजप आणि महायुती सरकारनेही विरोधी पक्षातील सदस्यांना निधी आणि सन्मान दिला तर महाराष्ट्राच्या विकासाला नक्कीच चालना मिळू शकते. मात्र याच निमित्ताने आणखी एक वेगळा प्रश्नही पुढे येतो. संजय उर्फ बंडू जाधव हे 2014 ते 2019 या काळातही परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्या काळात शिवसेना ही केंद्रात सत्तेत होती आणि महाराष्ट्रातही सत्तेत सहभागी होती. मग त्या काळात परभणीचा अपेक्षित विकास का झाला नाही, या प्रश्नाचं उत्तर देखील संजय जाधव यांनी द्यायला हवं. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासासाठी निधी मिळायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.